बहिणींची ई-केवायसी राहिली आहे त्यांना जिल्हा महिला विकास विभागात कोणतेही कागदपत्र सादर करता येणार नाही। याबाबतचे कोणतेही निर्देश सरकारने दिले नाहीत। राज्यात आतापर्यंत 1,77,00,000 बहिणी या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत। नमस्कार मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या ठळक अपडेटमध्ये शेतकऱ्यांसाठी गव्हर्नमेंट स्कीम तसेच पीएम किसान सन्मान निधी, कर्जमाफी, पीक विमा, लाडकी बहीण योजनेबद्दल तसेच बँकिंग संबंधी महत्त्वाच्या अपडेट्स सध्या चर्चेत असलेल्या निफ्टीबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। फायनान्स अपडेट, शेअर मार्केट आणि मनी अलर्ट संदर्भातील मोठ्या घडामोडी जाणून घेऊया। मनरेगा जाणार, नवी योजना येणार, 31 मे पर्यंत किती कामे पूर्ण होणार? मास्टर लॉक होणार असल्यामुळे धावपळ, 1 जुलैपासून नवीन कामांची नोंद जिओ मॅपिंगद्वारे होणार आहे। भाजी विक्रेते, शेतमजूर आणि निरक्षरांनाही दिले आहे एज्युकेशन लोन। सिबिल पडताळणी न करता शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या, कर्ज वाटप गांभीर्याने घ्या, राष्ट्रीयकृत बँकांना मुख्यमंत्र्यांना फटकारले। शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिलची मागणी करू नका। 80% वर पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गांभीर्याने काम करा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राष्ट्रीयकृत बँकांना फटकारले। पीक उत्पादन स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी राज्यामध्ये भारी। म्यूल बँक खाती काढून खातेदारांना 32 लाखांचा गंडा। सायबर सेलकडून 10 जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक तर 20 खातेदारांची फसवणूक। सांगलीनंतर कोल्हापुरामध्ये सुद्धा फसवणुकीचा प्रकार उघडकीस। यंदाच्या खरीप हंगामावर अल निनोचे गंभीर सावट, राज्यामध्ये 88% पाऊस, विदर्भ मराठवाड्यामध्ये अवर्षण संकट, सरकार अलर्ट मोडवर। विदर्भाची भट्टी आणखी 2 दिवस रेड अलर्ट, ब्रह्मपुरीचा पारा 47.1। कडक उन्हामुळे विदर्भाची भट्टी झाली असून येथील सर्वच जिल्ह्यांचे कमाल तापमान 40 अंशांवर गेले आहे। महागड्या पेट्रोलवर इलेक्ट्रॉनिकचा उतारा, मध्यमवर्गीयांची वाहनांकडे धाव, विक्रीमध्ये मोठी वाढ, तर आता प्रत्येक घरामध्ये एक इलेक्ट्रॉनिक वाहने घेण्याचा वाढत आहे ट्रेंड। ट्रॅक्टरपेक्षा बैलजोडीच बरी, इंधन टंचाईमुळे बैलांना मागणी। फळे भाज्यांतील भेसळीची तपासणी होणार, गुन्हा दाखल, परवाना जाणार। रासायनिक प्रक्रिया रोखण्यासाठी राज्य सरकारची कठोर भूमिका, बाजार समित्या व्यापाऱ्यांना निर्देश। लाडक्या बहिणींनो, केवायसी मुदतवाढीची कोणती घोषणा नाही। टंचाईच्या फोनवर पेट्रोल पंपावर रांगा, प्रशासनाकडून इंधन मुबलकचा दावा। जिल्ह्यात महागाईचा दुसरा धक्का, किचन नंतर घर बांधणी सुद्धा महागली। स्टील, सिमेंट, वाळू, प्लॉटिंग, भाडे आणि व्यापारी जागांच्या दरांनी मध्यमवर्गाचे अंदाजपत्रक कोलमडले। नाफेडचा हरभरा रस्त्यामध्येच गिळंकृत, 300 सीसीत अडकले अपहरणाचे चक्र। 270 क्विंटल हरभऱ्याच्या अफरातफरीचा पर्दाफाश, ट्रक चालकांसह 5 जण जेरबंद। 20 गुंठ्यामध्ये 4 लाखांचे उत्पादन, अद्रकने केले आहे शेतकऱ्याला मालामाल। यावर्षी चांगला भाव असल्याने उत्पादक शेतकरी मालामाल होत आहे। भारतीय शेअर बाजारामध्ये जोरदार चढ उतार बघायला मिळत आहे। निफ्टी 50 आणि बीएसई सेन्सेक्स मध्ये सुरुवातीला वाढ दिसली, पण दिवसाच्या शेवटी आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढल्यामुळे बाजार थोडा घसरला। एआय आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली आहे, तर अनेक तज्ज्ञांच्या मते पुढील काही महिन्यांमध्ये टेक सेक्टरमध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता। सोन्याच्या किमती आणि डॉलरमध्ये झालेल्या बदलांचा परिणामही भारतीय बाजारावर दिसत आहे। त्यामुळे छोटे गुंतवणूकदार आता सुरक्षित आणि मजबूत कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर भर देत आहे। शेतकऱ्यांच्या पैशाबद्दलची एक मोठी बातमी, जर तुम्ही बँकेत पैसे ठेवत असाल, SIP करत असाल किंवा भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा। डिजिटल पेमेंट, म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे। तज्ज्ञांच्या मते योग्य ठिकाणी लहान रक्कम गुंतवली तर पुढील काही वर्षांमध्ये मोठा फायदा मिळू शकतो। SIPचे आर्थिक तज्ज्ञ सांगत आहे की फक्त पैसे साठवण्यापेक्षा योग्य फायनान्शियल प्लॅनिंग करणे आता खूप गरजेचे आहे। खर्च कमी आणि स्मार्ट गुंतवणूक जास्त, हा नवीन फॉर्म्युला सध्या ट्रेंडमध्ये आहे।